सिटी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आले हॉटेल श्री गणेश कृपा इथं तुम्ही माझ्या मागे बघू शकता। इथे एकदम मस्त व्यवस्था केलेली। तुम्ही जे पण आडगावचे कस्टमर आहे किंवा नाशिक मधले ऑल जे पण कस्टमर आहे इथे त्यांना मस्तपैकी भेळभत्ता स्वीट प्लस इथं हॉटेलमध्ये तुम्हाला मिसळ समोसा वडापाव पावडे सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला खाऊ शकता तुम्ही। प्लस मी तुम्हाला मधले इंटिग्रेल दाखवतोय। हॉटेलचे ओनर असणार आहे, काय नाव आहे सर आपलं? विलास सुरेश हांडोरे। अच्छा, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। साधारणतः आपलं हॉटेल 2000 सालापासून आपण चालू केलं आहे। म्हणजे आमचे वडील आणि आमचे मोठे बंधू राजकुमार शिवाजी हांडोरे यांनी चालू केलेलं आहे 2000 सालापासून। आणि कस्टमर तेव्हा म्हणजे बसण्यासाठी व्यवस्था वगैरे सगळं तुम्ही व्यवस्था होती पण जागा छोटी होती। आता भरपूर मोठं केलंय आपण। आपलं व्यवस्था मोठी पण आहे आणि सर्व्हिस वगैरे व्यवस्थित। अच्छा, कस्टमर आहे आपण यांच्याशी बोलूया कसा यांचा अनुभव। काय नाव आहे बाबा आपलं? कहेश बोरसे। कुठून आले आपण? मी धुळा इथं शिकायला आहे मी, पण मी राहणारा धुळ्याचा आहे। अच्छा, आपण नेहमी येत असता का? हो, मला इथं येऊन 4 वर्ष झाली। 4 वर्षापासून इथं दर टायमाला मी येतो। कसा आहे आपला अनुभव? एकदम चांगला आहे, क्वालिटी मस्त आहे आणि टेस्ट बी एकदम भारी। आणि तुम्हाला मिसळ सोबत म्हणजे व्यवस्था एकदम भारी भेटते? हो, एकदम प्रॉपर आहे। पहिले कॉल करतो मग येतो, कारण किती केव्हा कॉल लावला तरी आमच्या इथं राहतील मी सांगितलं। अच्छा, हा, तर एक्सपिरियन्स बी चांगला आहे, स्वभाव बी चांगला आहे भाऊ त्यांचा, काही विषय नाही, एकदम मजेत आहे, ओके डायरेक्ट। धन्यवाद। आपलं काय नाव सर? मोहन मुगले, निपाट तालुका, अच्छा, गेरवाडी गाव। तिथून आलोय सुनेत आहे आम्ही। 10 वर्ष झाली तसं येत राहतो आपल्या हॉटेलला। मिसळ कशी वाटली? एकदम एक नंबर आहे मिसळ। सगळ्यांनी यायला पाहिजे त्या हॉटेलला, व्हिजिट दिली पाहिजेत। मस्त आहे मिसळ, सगळ्यांनी येऊन इथली टेस्ट घेतलीच पाहिजेत। अच्छा, या हॉटेलची गणेश हॉटेल नाव आहे आपलं। हा, एक नंबर मिसळ आहे। सरांचा आपण अनुभव घेतला, एकदम भारी वाटला आपल्याला। म्हणजे तुम्ही कुठं पण असाल, तुम्ही नांदेड नाशिक जवळ आहे आपला आडगावला आहे आणि लांबून लोक कस्टमर हे खूप येत असतं इकडं। चविष्ट असणार आहे मिसळ इथं एकदम। तर सर धन्यवाद। ओके, आपलं काय नाव सर? विनोद राजाराम आवारे। अच्छा, तर हे पण लांबून आले, कुठून आले आपण? आम्ही खेरोडून झालेलो आहे। तुम्ही बघू शकता एवढ्या लांबून कस्टमर येत आहे। तर मिसळ कशी वाटली आपल्याला? मिसळ कायम खातो आम्ही इथं। अच्छा, मिसळ केव्हापासून येत आहे? माझा अनुभव तसा 15-16 वर्षापासून आहे। अच्छा, इकडे बघू शकता अजून इकडे पण बाबा बसले, यांच्याशी बोलूया आपण। काय नाव आहे बाबा आपलं? विष्णू बुनगे। अच्छा, आम्ही केव्हापासून येत आहे? नाही दादा, पहिल्यांदा चालू आहे आम्ही। अच्छा, फर्स्ट टाइम आले। कुठून आले आपण? आम्ही वरवंटीची। अच्छा, ते पण लांबून आले। आपलं काय नाव आहे बाबा? बाळासाहेब जाधव। अच्छा, कशी वाटली मिसळ आपल्याला? एकदम छान। बघू शकता तुम्ही। आणि कुठून आले आपण? वरवंटी। अच्छा, कस्टमर इकडे लांबून येतात आणि मिसळ पण एकदम स्वादिष्ट आहे, त्यामुळे इकडे लांबून कस्टमर येतात। हॉटेल श्री गणेश कृपा आहे, आपण ओनर आहे त्यांच्याशी बोललो इतक्यात। आता आपण मॅडमशी बोलणार आहोत। मॅडमचा अनुभव काय, कसं काय व्यवस्था आहे इथं बघता, हे थोडं माहिती सांगाल आपल्याला। सांगा मॅडम। माझ्या लग्नाला 11 वर्ष कंप्लीट झाली आहे। तेव्हापासून मी म्हणजे हॉटेलमध्ये आम्ही सर्वजण घरातील मिळून काम करत आहोत। त्याचप्रमाणे माझे मोठे दीर म्हणजे राजकुमार शिवाजी हांडोरे हे स्वतः घरगुती मिसळ बनवतात व त्या मिसळचे सगळ्यांकडून म्हणजे आम्ही स्वतः सोडून तर बाहेरच्या लोकांकडून खूप काही कौतुक केले जाते। आणि जेव्हा कोणी इथे येतं मिसळ खातं तेव्हा त्या मिसळचं कौतुक केल्याशिवाय बाहेर पडत नाही, याची 100% गॅरंटी हे हॉटेल श्री गणेश कृपा येथे तुम्हाला मिळेल। आणि त्यामुळे नक्कीच एकदा या हॉटेल गणेश कृपा भेट द्या आणि या मिसळचा आनंद घ्या। त्याचप्रमाणे इथे उच्च दर्जाचे वडापाव समोसा पाववडा खूप प्रसिद्ध आहे। मसाला सँडविच हेही आहे आणि त्याप्रमाणे स्वीट्समध्ये लाडू गुलाबजाम म्हैसूर सोनपापडी तसंच भेळभत्ता हा खूप प्रसिद्ध आहे। धन्यवाद मॅडम आपल्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी आणि तुमच्या हॉटेलबद्दल आपल्याला माहिती सांगितल्याबद्दल। तर आपल्याला कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। आपलं लोकेशन असणार आहे आडगावमध्ये, गणपती मंदिराच्या समोर असणार आहे आपलं लोकेशन। हॉटेल गणेश कृपामध्ये तुम्हाला मनसोक्त मिसळ खाण्यासाठी एकदम मस्त व्यवस्था केली इथं एकदम यांनी, बघू शकता तुम्ही।